पोटदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी ती अनेक कारणामुळे होऊ शकते. आयुर्वेदानुसार याला शूल असे म्हटले जाते. पोटदुखीची मुख्य कारणे अपचन आणि गॅस होय. चुकीचे खानपान किंवा वेळोवेळी जेवल्यामुळे पोटात गॅस धरतो, ज्यामुळे पोट डब्ब होते आणि दुखते. अति तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होते. पोट साफ न झाल्यामुळे वेदना होतात. दूषित पाणी किंवा अन्नामुळे पोटाचे विकार होतात. जुलाब, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवतात. दूषित पाणी किंवा अन्नामुळे पोटाचे विकार होतात. जुलाब, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवतात. इतर कारणे मुतखडाता, अपेंडिक्स किंवा महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना. पोटदुखीसोबत ही लक्षणे दिसू शकतात: पोट फुगणे किंवा गॅस होणे, मळमळणे किंवा उलट्या होणे, शौचास साफ न होणे. जर पोटदुखी खूप तीव्र असेल आणि सहन होत नसेल, सतत उलट्या किंवा जुलाब होत असल्यास, पोट दुखण्यासोबत तीव्र ताप येत असल्यास, लघवी करताना त्रास होत असल्यास, पोटाला स्पर्श केल्यावरही खूप वेदना होत असल्यास, कोणताही गंभीर उपाय करण्यापूर्वी किंवा औषध घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरते.